हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की बाळजाबाईंनी कृष्णाला सांगितलंय की कृष्णा, नैवेद्य छान बनव आणि उत्तम झालं पाहिजे सगळं. आजच्या पूजेची जबाबदारी ही तुझ्यावरतीच आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा एक मिनटं, नैवेद्य तू छान बनवशीलच याची मला खात्री आहे, पण आणखीन एक म्हणजे नैवेद्य अगदी उत्तम बनव हा, म्हणजे इतका छान बनव की देवी आई आणि माझी आई दोघीही अगदी छान प्रसन्न होऊन गेल्या पाहिजे. काय बनवशील ना? आता तुम्ही म्हणा गावाकडच्या मुली, तुम्हाला सगळं जमतंच की, तुम्हाला थोडी काही बोलायची किंवा सांगायची गरज आहे. जा. त्याबरोबर कृष्ण तिकडनं जाते. दुष्यंत म्हणत असतो, वा केवढं भारी ना, आज आपल्याला सगळ्यांना कृष्णाच्या हातचा नैवेद्य खायला मिळणार. त्याबरोबर लगेचच काकी म्हणते, अरे वा दुष्यंत, बायकोच्या हातचा नैवेद्य खायला मिळणार म्हणून तू तर आज लईच खुश दिसायलास, काय बात आहे. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, अगं काकी ॲक्च्युली. त्यावर लगेचच मैनावती म्हणते, नाही नाही, म्हणजे त्यात काही गैर नाही, असू दे की, उलट चांगलीच गोष्ट आहे. त्याबरोबर आता बाळजाबाईंना मात्र हे अजिबातच आवडत नसतं. बाळजाबाई म्हणत असतात की नाही, जर ह्या कृष्णाला घरातनं बाहेर काढलं माझा दुष्यंत हिच्यात अडकायच्या आत, तर नाव नाही सांगणार बाळजाबाई. तर दुसरीकडे आता बंट्या हा रस्त्याने मंदिरात जात असणाऱ्या एका काकांकडे त्यांचा फोन मागतो आणि त्यांना म्हणतो की काका जरा फोन देताय का, कृष्णीला फोन करायचं आहे. त्यावर ते काका म्हणतात, अरे घे की धर, सकाळी लई घाईत दिसली होती ती मला. त्यावर तो म्हणतो, अहो व्हय की, मला बी दिसली होती, पण लई घाईत होती. घाईत एवढी का होती तेच तरी विचारायचं आहे, द्या फोन. त्याबरोबर बंट्या फोन घेतो आणि फोन करतो. कृष्णा फोन उचलत नसते. काका म्हणत असतात, अरे बंट्या दे की चटकीनी फोन, मला देवळात जायचं आहे. त्याबरोबर बंट्या फोन देतो. इतक्यात गावचे पुजारी बाहेर येतात आणि म्हणत असतात की अनर्थ झाला, अनर्थ झाला, खूप मोठा हेट टळला. गावदेवीचा सोन्यांचा, दागिन्यांचा सगळा काही चोरी झालेली आहे. गावदेवीवरती दागिने म्हणून उरलेले नाही आहेत. त्याबरोबर आता लोक मंदिरात येतात आणि हे असं कसं झालं, काय केलं, कुणी केलं असं बोलायला लागतात आणि बघतात तर काय, खरोखर अगदी गावदेवीच्या अंगावरती मंगळसूत्रसुद्धा शिल्लक ठेवलेलं नसतं. एकूण एक दागिना काढून नेलेला असतो. आजपर्यंत असं कधीही गावात झालेलं नाही, मग आज कसं काय झालं असा प्रश्न समद्या लोकांनी पडलेला असतोय. त्याच वेळी आता एक काका पटकीनी म्हणतात, आपण एक काम करू, आपण बाळजाबाईसनी फोन करू आणि ह्यो समदा प्रकार सांगू. आज पावतर आपल्या गावात असं कधी बी घडलेलं नाही. त्याबरोबर समद्या लोकांची एकी होते आणि समधी लोक बाळजाबाईसनी पुजारी काकांना फोन करायला सांगतात. पुजारी बाळजाबाईसनी फोन करतात. तर दुसरीकडं कृष्णा ही स्वयंपाकघरात आलेली असते. कृष्णा आता म्हणत असते, आलो तर हा इथं, पण बनवणार काय आहे मी, येतं काय मला, इथं येऊन करणार काय आहे मी. कृष्णे, अगं काय करणार आहेस आता तू, का शिकली नाहीस काय तू? हां, शिकवत होती न भक्ती, शिकवत होती न, पण नाही शिकलीस. देवी आई आता वाचव ग बाई, तुझ्या हातावर आहे समज, आता तूच माझी मदत कर, तू मला वाचव ग आई माझे. आणि मग आता असं म्हणत कृष्णा ही डबे डुबे उघडायला सुरुवात करते. पहिला डबा उघडते आणि म्हणते, अरे हे काय, जाऊ दे, ह्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. दुसरा डबा उघडते तर त्यातही तिला वाटत नाही काही कामाचं आहे असं. तिसरा डबा उघडते, त्यात खाण्याचे वेफर्स असतात. आता कृष्णा वेफर खाली सांडवून देते. कोणी आपल्याला बघत तर नाही आहे हे बघत पटकन तिथे सगळे वेफर भरून ठेवून देते पुन्हा डब्यात. चौथा डबा उघडते तर त्यात तिला साखर सापडते. कृष्णा म्हणते, चला बाबा, साखर खावली म्हणजे काहीतरी कामच मिळालं. त्याबरोबर बाळजाबाई ह्या आता देवळात आलेल्या असतात. बाळजाबाईंबरोबर मैनावती, जयकांत आणि गणपत हे चौघही असतात. बाळजाबाई हा सगळा प्रकार बघतात तर गावातली बाकीची लोक म्हणत असतात, अहो बाळजाबाई, आज पावतर कधी बी आपल्या गावात ग्रामदेवतेच्या मंदिरात चोरी झालेली नाही, एक फुल बी साधं इथनं गायब झालेलं नाही. आणि आज चक्क 1,00,000-1,50,000 रुपयाचे दागिने देवी आईच्या अंगावरनं असे सरळ गायब होऊन जातात, म्हणजे काय, हे तरी कुणीतरी ठरवूनच केलेलं दिसतंय. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, वय मला कळायलंय तुम्हासनी काय म्हणायचं आहे ते, मला सांगा, तुमचा कुणावर संशय वगैरे आहे का, असं बाळजाबाई विचारतात. त्याबरोबर आता बंट्याला लगेचच आठवायला लागतं की तो सकाळी सकाळी कृष्णाला हाका मारित होता, पण कृष्णा काय त्याला हाकेला हो देत नव्हती. जेव्हा तो ग्रामदेवीच्या मंदिरात कृष्णाच्या मागं पोहोचला त्यावेळी कृष्णा ही ग्रामदेवीच्या समोर उभी होती आणि त्यावेळेस देवी आईच्या अंगावरती दागिने नव्हते. त्यावेळी देवी आईच्या अंगावरती दागिने नसताना मग त्याने हा प्रकार पाहिला होता.
त्यावेळी आता इकडं तो म्हणत असतो की पर कृष्णा कशापायी चोरी करल, कृष्णाला चोरी करण्याची गरज तरी काय आहे. त्याबरोबर गुरुजी म्हणत असतात, बाळजाबाई हे बघा, कुणावर बी असा संशय घेणं हे चुकीचंच आहे. कारण आज पावतर आपल्या ग्रामदेवीच्या मंदिरात कधी बी चोरी झालेली नाही. पर आज ज्यानं कुणीही चोरी केली आहे त्याला ग्रामदेवी तर बरोबर शिक्षा देईलच. कारण आपली ही देवी माय जागृत आहे. पर हे कुणी केलं आहे ते हुडकावं लागलच की आपल्याला. त्यामुळं लवकरात लवकर आपण हे समद मिळून हुडकू, नाहीतर देवी आईचा कोप व्हायचा आपल्या समद्यांवर. देवी आई त्या नराधमाला तर शिक्षा मिळवून देईलच, पर आपल्याला बी हातपाय हलवावे लागतील. त्याबरोबर बाळजाबाई म्हणायला लागतात की वय वय करूच आपण प्रयत्न. त्याबरोबर बाकीचे लोक म्हणतात त्यापेक्षा आपण पोलिसांनी बोलू, पोलीस येत्याल आणि बरोबर घाव घेत्याल. त्याबरोबर मग आता जयकांत पटकीने बाळजाबाईंच्या कानात म्हणतो, बाळजाबाई अहो असं काय करायला आहे, अहो पोलिसांनी येणं योग्य नाही, पोलीस आले तर आपल्या हातातलं सगळं जाईल. त्याबरोबर आता दुसऱ्या बाजूने गणपत म्हणतो, बाळजाबाई जयकांत शेठ जे बोलायल्यात ते 100% खरं आहे, पोलीस नग ह्या प्रकरणात यायला. त्याबरोबर आता इथे कृष्णा ही भांडी गोळा करत असते. आता ती चहा बनवण्याचं भांडं घेते आणि म्हणत असते, ह्यात काय बनित असेल बरं. आणि एक मोठीच्या मोठी कढई घेते आणि म्हणते, अर्र इथं एवढी मोठी कढई आहे, ह्याचं काय करायचं. एक नॉनस्टिकची छोटी कढई घेते आणि म्हणते, अरे ही बी कढई, ही बी कढई, मग ही एवढी मोठी का नाही एवढी बारीक का. कृष्णे येतं का काही शिकवत होती ना भक्ती, पर का नाही शिकली तू. नाही तुला तर फक्त वावरातच जाता येतं, आता हे कसं व्हायचं. ए धरणी माय घे बाई मला पोटात, काहीच येत नाही ना मला, घे पोटात घे. नाही काहीतरी केलं तर पाहिजेच. इतक्यात तिकडे दुष्यंत आलेला असतो. दुष्यंत आता मुद्दामूनच किचनमध्ये आलेला असतो खरं तर. आता तो कृष्णाला विचारतो, काय कसं चाललंय, जमलं का काही. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार. दुष्यंत म्हणतो, मला हाक मारलीस, बोल ना काय ग, काय चहा बनवतेस, चहाचं भांडं घेतलंयस, वा 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 बनव. स्वयंपाकाला सुरुवात करण्या अगोदर चहा बनव आणि पीच तू जरा. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अवकाशापायी गरिबाची चेष्टा करायलायसा, ठाव आहे की तुमासनी, मला कुठं येतो स्वयंपाक बनवता. नगा की ओ नगा मस्करी करू. त्याबरोबर आता दुष्यंतला हसायला येत असतं, पण तरीही स्वतःवरती कंट्रोल ठेवून दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो, अरे हो तू बोलली होतीस ना मला एकदा मागे, मला असं पुसट आठवतं आहे की तुम्हा गावच्या मुलींना सगळं जमतं. कृष्ण म्हणते, अवं नाही येत मला स्वयंपाक, म्हणलं नवं म्या. दुष्यंत म्हणतो, अरे हो तू हेही म्हणाली होतीस की तुला स्वयंपाक येत नाही, पण तू तर असंही म्हणतेस ना की गावातल्या मुली शहरातल्या मुलींपेक्षा एकदम भारी असतात, एकदम फास्ट असतात वगैरे, तुम्ही गावातल्या मुली काहीही करू शकता वगैरे, मग तुला हे कसं जमत नाही ग. जमायला हवं की, कारण शहरातल्या मुली कशा स्वयंपाक वगैरे बनवतात आणि मग ऑफिसला जातात ना, पोळी भाजी वगैरे, मग तुला तर जमेलच ना स्वयंपाक, कारण तू बेस्ट आहे शहरातल्या मुलींपेक्षा. कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार ऐका की, करा की मला काहीतरी मदत. दुष्यंत म्हणतो, तसं मला स्वयंपाक बनवता येतो, मी तुला तोंडी सांगू शकतो, पण तू शहरातली नाही आहेस ना, तू गावाकडची आहेस, त्यामुळे तू फर्स्ट क्लास आहेस, त्यामुळे तू सगळं करू शकतेस, ठाव आहे मला. त्याबरोबर कृष्ण म्हणते, दुष्यंत सरकार असं काय करायलायसा, करा की मला मदत, एवढ्यावर करा मला मदत. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो, नाही मी तुला मदत नाही करणार आहे, कारण आईने सांगितलं आहे नैवेद्य तुला एकटीला करायचं आहे. कृष्णा म्हणते, मग म्या करतो, पण तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तोंडी सांगा की. दुष्यंत म्हणतो, नाही म्या तोंडी बी नाही सांगणार तुला, कारण तुला तुझं सगळं स्वतःला करायचं आहे, कारण गावाकडच्या मुली उत्तम असतात, तूच म्हणाली होतीस ना शहरातल्या मुलींपेक्षा, मग आता तुझं तू बघ. एवढं बोलून दुष्यंत हा लगेचच आता तिकडनं निघून जायला लागतो. कृष्णाला मात्र आता दुष्यंतची मदत हवी असते. कृष्णा मागणं दुष्यंतला हाक मारते, दुष्यंत सरकार, दुष्यंत सरकार थांबा की. बरं दुष्यंत काही तिथं थांबत नाही. कृष्णा म्हणते, अरे देवा काय करायचं काय आता, पूजेचा मुहूर्त चुकला तर समद्या गोष्टींचं खापर माझ्याच डोक्यावर फुटायचं आहे. बाळजाबाई मला दोषी धरत्याल, काय करू नैवेद्य. आणि मग आता कृष्णा ही तिथे तिने जे डबे घेतलेले असतात ते पुन्हा उघडते. त्यात तिला तांदूळ दिसतात, ड्रायफ्रूट दिसतात आणि तूपही दिसतं. त्याबरोबर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला बाळजाबाई ह्या लोकांना म्हणत असतात, नाही न गं, हे बघा तुम्ही म्हणायलायसा ते बरोबर आहे, आपण पोलिसांनी बोलवाया हवंच होतं, पर पोलीस जर आले तर आपलं जे गावातलं प्रकरण आहे ते गावाबाहेर जाईल. आणि मला असं अजिबात वाटत नाही का ह्या समद्या प्रकरणात
पोलिसांनी यावं, कारण जर पोलीस आले तर आपल्या गावाची लई बदनामी होईल. समधी ही गोष्ट अख्ख्या गावात पसरल. बाजूच्या गावच्यांना आपल्या गावातल्या ह्या गोष्टीची चर्चा करायला मिळेल. आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही की आपल्या गावाची चर्चा व्हावी. आज पावतरी ह्या बाळजानं कायम या गावात न्याय केलाय आणि आज भी म्या त्या नराधमाला हुडकून काढणच. त्यावर लगेचच लोक म्हणतात, बाळजाबाई पर लवकरात लवकर हुडकून काढा त्या चोराला. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, व्हय व्हय हुडकून काढूच की. त्यावर पुजारी म्हणतात, देवी तर त्याला तिच्या पद्धतीने शिक्षा देईलच. त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, व्हय देवी त्याचा न्याय करलच, पण त्याआधी म्या त्याचा न्याय करन. नाही जर त्याला हुडकून गावात त्याची गाढवावरनं ढिंड काढली, त्याच्या गळ्यात चपलाचा हार घातला, तर म्या नाव नाही सांगणार बाळजाबाई म्हणून. आपण मिळून समदे मिळून हुडकून काढू त्या नराधमाला, त्या नालायकाला, ज्यानं देवी आईचे अंगावरचे दागिने काढून नेले आहेत. सोडायचं नाही आपण त्याला, समजलं नव्हं समद्यासनी. त्याबरोबर आता बाळजाबाईंचे शब्द ऐकून सगळ्यांना दिलासा मिळतो, धीर मिळतो. तर आता बाळजाबाईंचा इजय असो, बाळजाबाईंचा इजय असो, बाळजाबाई जिंदाबाद, बाळजाबाई जिंदाबाद अशा घोषणाबाजी लोक करायला लागतात. आता हे बघून बाळजाबाईंना खूपच जास्त आनंद होतो, पण मैनावतीला मात्र जरा रागच येतो. त्याबरोबर बाळजाबाई आता मनातल्या मनात म्हणत असतात, कृष्णे नाही जर लवकरात लवकर तुझ्याकडनं रांगडे पाटलांचा आडनाव काढून घेण्याचा प्रयत्न मी सुरू केला तर नाव नाही सांगणार बाळजा. लवकरात लवकर ह्या प्रयत्नांना यश बी घावल बघ. त्याबरोबर आता लगेचच बाळजाबाई ह्या देवीचं दर्शन घेतात आणि आता बाळजाबाईंच्या बरोबर गणपत, जयकांत, मैनावतीही दर्शन घेतात आणि चौघही जण आता तिकडनं निघून जातात. त्याबरोबर इथं बाळजाबाईंनी हा जो काही कट रचलेला असतो तो खरोखर कृष्णाला अगदी अडकवण्यासाठी त्यांनी बरोबर केलेला असतो आणि कृष्णा त्यामध्ये अडकणार बी असते. बाळजाबाई म्हणत असतात, नरक चतुर्दशीच्या दिवशी कृष्णाच्या आयुष्याचा म्या नरक करणार. आता ते हे समद मनात म्हणत असतात. त्याबरोबर आपण पाहतो का कृष्णाला आता थोडं थोडं समद घावलेलं असतं आणि मग आता कृष्णा विचार करते, ह्या समद्यात पदार्थातनं काय बनेल बरं, काय करू. ए देव्या या गा असं काय करायल्यास, सुचिव की मला काहीतरी कर कर, जरा तुझ्या लेकीला मदत कर. तुलाच ठाव आहे नवं की मला काही येत नाही म्हणून, मग थोडी मदत कर की मला. त्याबरोबर आता लगेचच इकडे कृष्णा ही विचार करायला लागते की काय करता येईल बरं, काय करता येईल बरं. इतक्यात आता बाळजाबाई, मैनावती, जयकांत आणि गणपत घरी पोहोचलेले असतात. बाळजाबाईंना आता मैनावती म्हणत असते, बाळजाबाई आता तुम्ही घरात जा आणि एकदम आरडाओरडाच करायला लागा, बोंबाबोंब करा. मग बघा म्या आहे तुमच्या मागणं, म्या बी साथ देईनच की तुम्हासनी. आपण मिळून त्या कृष्णेला लगेच घराच्या बाहेरच काढून टाकू बघा आपल्या. त्याबरोबर लगेचच बाळजाबाई म्हणत असतात, मैनावती अगं कुठल्या बी गोष्टीला एवढी घाई करायची नसते, कशापायी समजत नाही तुला. अगं एवढा आता थाईपणा बरा नव्हं ग. आता आपल्याला ही गोष्ट अशी तशी बाहेर नाही काढायची. मैनावती म्हणते, मग करायचं तरी काय. बाळजाबाई तुमच्या मनात काय आहे ते सांगा की. त्यावर बाळजाबाई म्हणतात, अगं मैनावती आपण ह्या गोष्टीला प्रत्येकापर्यंत पोचू द्यायचं आणि मग त्या कृष्णीला घराबाहेर काढायचं, कळलं व्हय तुला. त्याबरोबर आता जयकांत म्हणतो, काकीसाब मग तसं असेल तर माझ्याकडे एक अशी मोठी गोष्ट आहे की ज्यानं तुम्ही कृष्णीला अजून चांगला अडकू शकता. आणि मग जयकांत तो व्हिडिओ दावतो ज्यामध्ये कृष्णा तिच्या आईबरोबर म्हणजे सावित्रीबरोबर बोलत असते आणि त्यात कृष्णी म्हणालेली असते, काय 1,00,000 आहे अगं, एवढं पैकं म्या तरी कुठनं आणू. आता बाळजाबाई म्हणतात, वा वा, पर जयकांत तू हे जे काही काम केलंयस की नाही, लई झाक काम केलंयस बघ, 1 नंबर. त्याबरोबर गणपत म्हणतो, नाही जयकांत शेठ ते समजा तर ठीक आहे, पर आमासनी जरा हे सांगा की ह्यो व्हिडिओ बनवाया तुम्ही त्या कृष्णीच्या मागं गेलासा कधी. त्याबरोबर मैनावती लगेचच म्हणायला लागते, काय रे जयकांत तू काय त्या कृष्णाच्या मागे मागे मोबाईल घेऊन फिरत होतास, तू ह्यो व्हिडिओ केलास कसा. त्याबरोबर जयकांत म्हणायला लागतो, अगं मम्मी तसं नाही, ते काय झालं ना, माझ्या फोनचा जरा प्रॉब्लेम झाला होता, तर मग म्या तो भावड्याला दाखवायला जात होतो, इतक्यात मध्ये ती कृष्णा मला दिसली, म्हणून मग म्या व्हिडिओ करून घेतला. आणि तसं बी आता ह्या व्हिडिओचा फायदा झालाय ना आपल्याला, मग कशापायी आपण चर्चा करतो ह्या विषयाची. त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, जयकांत तू व्हिडिओ कसा पण कर, पर तू जो काही व्हिडिओ केला आहेस त्या व्हिडिओमुळं आपल्याला मात्र लईच फायदा होणार आहे. आता ह्यो व्हिडिओ आणि ही बातमी गावागावातल्या प्रत्येक माणसाच्या कानापावतर पोचली पाहिजे, समध्यासनी कळायला पाहिजे हे समजलं नवं.
आपण त्या कृष्णीला घराबाहेर काढायची. नरक चतुर्दशीच्या दिवशी तिच्या आयुष्याचा नरक बनवायचा. तिनं ह्या घरची सून होऊन लई मोठी चूक केली आहे. तिला त्याची शिक्षा तर मिळवून द्यायचीच आहे. माझा अपमान केलाय नव्ह त्या पोरीनं. अशी सुखासुखी नाही सोडणार मी तिला. नाही जर अद्दल घडवली तर नाव नाही सांगणार बाळजाबाई. त्याबरोबर बाळजाबाई आतमध्ये येतात. आता गुरुजींनी येऊन पूजेची सगळी तयारी मांडलेली असते. बाळजाबाई गुरुजींना विचारतात, गुरुजी समधी तयारी झाल्या नव्ह पूजेची? त्यावर गुरुजी म्हणतात, होय होय सगळी तयारी झाली आहे बाळजाबाई, फक्त आता नैवेद्य यायची तेवढी बाकी आहे. नैवेद्य आला की मग आपण पुढची सुरुवात करू शकतो पूजेला. त्याबरोबर लगेचच आता बाळजाबाई म्हणतात, वय ठीक आहे. तर आता लगेच आता बाळजाबाई म्हणतात, कृष्णीला सांगितलंय नवं नैवेद्य बनवायला, ती येईल की घेऊन. तर आता दुष्यंत हा मनातल्या मनात म्हणत असतो, अरे येत तर हिला काही नाही, मग कशाला उगाचच्या उगाच स्वयंपाकघरात एवढा वेळ वाया घालवत थांबले. गुपचूप आपलं खरं खरं येऊन सांगून टाकायचं की मला काहीही नैवेद्याचं वगैरे करायला सांगू नका, मला स्वयंपाक करता येत नाही. पण नाही, उगाचच्या उगाच टाईमपास करते. आता दुष्यंत हा हसत असतो. इतक्यात लगेचच आता दुष्यंत हा आईला म्हणतो, हे बघ आई, मला वाटत नाही की कृष्णा नैवेद्याचं एकटीने सगळं करू शकेल म्हणून. इतक्यात भक्तीसुद्धा त्या ठिकाणी आलेली असते. तर बाळजाबाई म्हणत असतात, असं कशापायी बोलायलायस रे दुष्यंत? अरे गावाकडची पोर आहे ती, जशी वावरात राबत्या तशी चुली मुरबी राबूच शकते की. कृष्णे, ए कृष्णे, ए कृष्णे, अगं झाला का नाही तुझा नैवेद्य? चल ये लवकर कृष्णे, ए कृष्णे. त्याबरोबर आता लगेचच गणपत म्हणायला लागतो, झोपल्या का काय सुनबाई? नाही म्हणजे पहाटे लवकर उठल्या होत्या ना व, म्हणून म्हणालो. त्यावर जयकांत म्हणतो, म्या बघून येतो वहिनीसाहेबासनी. तर लगेचच मैनावती म्हणते, थांबितच, आता चुली मुरली कामं बी तूच कर, नाही तर म्या बघतो, गप उभा राहा. त्याबरोबर जयकांत गप्प राहतो. तर आता मैनावती चाललेली असते. मग भक्ती लगेचच मैनावतीला म्हणते, म्या काय म्हणतो काकी, तुम्ही थांबा की इथं, म्या बघतो कृष्णीला. आणि तसं बी आता तिचा नैवेद्य करून होतच आला असेल, म्या घेऊन येतो तिला आणि नैवेद्य बी. त्याबरोबर लगेचच आता मैनावती ठीक आहे म्हणते. त्याबरोबर भक्ती आता कृष्णाला बघायला जाते. तर दुष्यंत हा गुरुजींजवळ येतो आणि म्हणत असतो, गुरुजी पूजा करायला मुहूर्त आपला अजून लांब आहे का? त्यावर गुरुजी म्हणतात, नाही नाही, 5 मिनिटात पूजा सुरू केली पाहिजे, नंतर राहुकाळ सुरू होईल आणि राहुकाळ सुरू झाला की तो आपल्यासाठी चांगला मुहूर्त नसेल. दुष्यंत म्हणतो, 5 मिनिटं उरली आहेत फक्त, 5. आता जर पूजेचा मुहूर्त पुढे सरकला तर त्याला जबाबदार फक्त तू. 5 मिनिटं उरली आहेत म्हणजे पूजा मुहूर्तावर झाली पाहिजे, तरच पूजा व्यवस्थित पद्धतीने पार पडू शकते. 5 मिनिटं उरली आहेत, 5. आता खरं तर दुष्यंत मुद्दामून हे असं ओरडत असतो जेणेकरून कृष्णाला आवाज जावा. आणि आता दुष्यंत म्हणत असतो, अरे यार अजून कुठे राहिली ही, अजून आली कशी नाही? दुष्यंतला वाटत असतं की खरं तर कृष्णाला नैवेद्याचं काही बनवायला जमलेलंच नसणार आहे, त्यामुळे खरं तर तो जास्त घाई करत असतो कृष्णाने बाहेर येण्याची. त्याबरोबर आता इथे कृष्णानं उत्तम पद्धतीनं खीर केलेली असते. इतक्यात तिकडं आता भक्ती येते आणि कृष्णाला विचारते, कृष्णे अगं झाला का नाही तुझा नैवेद्य, किती वेळ लागतोय तुला? कृष्णा म्हणते, ए भावा काय लोड नको घेऊ, ह्यो बघ केवढा भारी नैवेद्य केलाय तो म्या, खीर बनवली आहे खीर. त्यावर भक्ती म्हणते, खीर आणि तू जमली वय तुला? त्यावर आता कृष्णाला आठवतं आणि मग ती भक्तीला म्हणते, ही खीर मला माझ्या बानं करायला शिकवली होती तशी गेली आहे. आणि मग कृष्णाला लहानपणीचे तिच्या बाबरोबरचे दिस आठवतात आणि मग तिला ती मोठीपणी तिच्या बाबरोबर बोलती आहे असं भासायला लागतं. त्याबरोबर आता कृष्णेच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तर भक्ती म्हणत असते, काय गे कृष्णे, मी तुला एवढा वेळा स्वयंपाक शिकवण्याचा प्रयत्न केला, पर तवा तर नाही जमला तुला स्वयंपाक, बाण शिकवलेली खीर बरी आठवली. त्याबरोबर कृष्णा म्हणते, हां मग माझा बा हाय, तू आहेस की, तुमच्या दोघात फरक आहे. बरं जाऊ दे, म्या खीर केली आहे की नाही ती बघ आता, चांगली झाली असेल नवं? त्यावर भक्ती म्हणते, आता ते तर खाऊनच कळील बघ. बरं चल जाऊ दे, ते समज सोड, आता तू एक काम कर, पटकीने ती काढ ताटामध्ये आणि घेऊन चल. अगं बाहेर बाळजाबाई हाका मारतायत, तुला वाट बघतायत तुझी. कृष्णा म्हणते, काय हाका मारायला तू? बरोबर. ती पटकन एक मोठं काचेचं वाडगं घेते आणि त्याच्यामध्ये आता सगळी खीर काढते आणि खीर घेऊन भक्ती आणि कृष्णा दोघीजणी बाहेर येतात. बाळजाबाई आता ती खीर बघतात आणि म्हणतात, काय गे कृष्णे, हे काय केलं आहेस? अगं नैवेद्य बी तू तुझ्या गरिबाच्याच घरचा केलास वय? अगं आपण श्रीमंत हाय, आपल्याकडं समजा हाय की. त्यावर कृष्णा म्हणत असते, बाळजाबाई
जर नैवेद्य गरिबांना श्रीमंत असा फरक करत नाही तर मग आपण तरी कशाला नैवेद्यात फरक करायचा. त्याबरोबर आता कृष्णा ही असं म्हटल्यावर दुष्यंत हा लगेचच कृष्णाची बाजू घेत म्हणतो, कृष्णा जे बोलतेय ते मला पटतंय, ती चुकीची नाही आहे. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र बाळजाबाईसनी अजूनच मोठा धक्का बसतोय की हे असं काय चाललंय दुष्यंतचं. माझा पोरगा ह्या कृष्णेच्या एवढ्या आहारी जायलाय काय की आज ह्यो मला डावलून ह्या कृष्णेची बाजू घ्यायलाय म्हणून. त्यानंतर आता दुष्यंत आणि कृष्णा खोलीत आलेले असतात. कृष्णाने खीर आणलेली असते दुष्यंतसाठी. ती दुष्यंतला म्हणत असते, दुष्यंत सरकार ही खीर तुम्ही खाऊन घ्या. दुष्यंत आधी खीर खायला नकार देतो. कृष्णा खिरीची वाटी तिथंच ठेवून बाहेर जाते. कृष्णा गेल्याबरोबर दुष्यंत हा ओरटासारखा खीर खात असतो आणि हे आता दरवाजात गपचूप लपून उभं राहत कृष्णा बघत असते. त्याबरोबर ह्यो व्हिडिओ इथंच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असशीला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीनं प्रेस करा, जेणेकरून तुम्हासनी पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन गावत जाईल आणि समजा व्हिडिओचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबू. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.